भारतीय लोकशाहीचा एक खूप महत्त्वाचा भाग म्हणजे राजकीय पक्ष. त्यांची नेमकी भूमिका काय असते आणि त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे? चला, आज हेच सगळं थोडं विस्तारात समजून घेऊया. निवडणुका आल्या की सगळीकडे फक्त आणि फक्त राजकीय पक्षांची चर्चा सुरू होते, नाही का? पण कधी विचार केलाय की हे पक्ष म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? त्यांची नक्की भूमिका काय असते? चला तर मग याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. ओके, तर सगळ्यात आधी अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. राजकीय पक्ष म्हणजे नक्की काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर राजकीय पक्ष म्हणजे अशा लोकांचा एक गट असतो ज्यांची विचारसरणी म्हणजे देश कसा चालवायला हवा, लोकांचे प्रश्न कसे सोडवायला हवेत यावरची मतं जुळतात. आणि हे सगळे लोक मग एकत्र येतात, निवडणुका लढवतात आणि त्यांचा मुख्य उद्देश एकच असतो: सत्ता मिळवून सरकार स्थापन करणं. बरं, मग कुठल्याही राजकीय पक्षाचे काही मुख्य घटक असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांची एक ठरलेली विचारसरणी असते. मग त्या विचारसरणीवर आधारित एक कार्यक्रम असतो, म्हणजे सत्तेत आल्यावर ते काय काय करणार आहेत याचं एक प्लॅनिंग. त्यांचं मुख्य ध्येय तर निवडणुका जिंकून सरकार बनवणंच असतं. आणि हो, ते लोक आणि सरकार यांच्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणूनही काम करतात. पण हे सगळं करण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं काय असतं? तर लोकांचा पाठिंबा, ज्याला आपण जनाधार म्हणतो. ठीक आहे, आता पक्ष म्हणजे काय हे तर आपल्याला कळलं. पण हे पक्ष ज्या व्यवस्थेत काम करतात, म्हणजे जी पार्टी सिस्टीम असते, ती किती प्रकारची असू शकते? चला ते पाहूया. पहिला प्रकार आहे एक पक्ष पद्धत. नावावरूनच कळतंय, काही देशांमध्ये अशी सिस्टम असते जिथे फक्त एकाच पक्षाचा दबदबा असतो. वर्षानुवर्ष तोच पक्ष सत्तेत असतो आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाला त्याला आव्हान देणं सुद्धा जवळजवळ अशक्य असतं. मग दुसरा प्रकार येतो द्वेपक्ष पद्धत. इथे काय होतं की राजकारणाच्या मैदानात दोन मोठे खेळाडू असतात. मुख्य लढत या दोनच पक्षांमध्ये असते आणि देशाची सत्ता एका निवडणुकीत एकाकडे तर दुसऱ्या निवडणुकीत दुसऱ्याकडे अशी आलटून पालटून येत राहते. आणि तिसरा प्रकार जो आपल्यासाठी महत्वाचा आहे तो म्हणजे बहुपक्ष पद्धत. इथे निवडणुकीच्या रिंगणात अनेक पक्ष उतरतात. त्यामुळे होतं काय की कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवणं खूप अवघड होऊन बसतं. मग काय करतात तर अनेक पक्ष एकत्र येतात, एक आघाडी बनवतात आणि मग सरकार स्थापन करतात. आणि हो, हीच पद्धत आपल्या भारतात आपल्याला बघायला मिळते. तर मग चला आता थेट भारताच्या राजकीय प्रवासावर येऊया. स्वातंत्र्यानंतरपासून ते आजपर्यंत आपल्या देशातली पक्षपद्धती कशी बदलत गेली ना, ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खूप वर्ष भारताच्या राजकारणात काँग्रेस पक्षाचा एकछत्री अंमल होता. केंद्रात बघा किंवा मग बहुतेक राज्यांमध्ये बघा, सगळीकडे काँग्रेसच सत्तेत होती. म्हणूनच राजकीय अभ्यासक त्या काळाचं वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असं करतात. हा जो भारताचा राजकीय प्रवास आहे तो आपण 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये बघू शकतो. पहिला टप्पा म्हणजे 1947 नंतरचा, जो होता काँग्रेसच्या वर्चस्वाचा काळ. मग आला 1977 सालचा टप्पा, जेव्हा या एका हाती सत्तेला पहिल्यांदाच एक मोठं आव्हान मिळालं. आणि त्यानंतर आलं 1989. यानंतर तर सगळं चित्रच पालटलं. अनेक प्रादेशिक पक्ष पुढे आले आणि खऱ्या अर्थाने आघाडीच्या राजकारणाची सुरुवात झाली. हा बदल किती मोठा होता हे इथे स्पष्ट दिसतंय. एकीकडे होतं 1989 पूर्वीचं राजकारण, जिथे एकच प्रबळ पक्ष होता आणि तोच सरकार बनवायचा, म्हणजे सत्ता एकाच ठिकाणी एकवटलेली होती. ऐसी नई स्टोरी के लिए लाइक और सब्सक्राइब करिए प्लीज. हाँ बिल्कुल, लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें. आणि दुसरीकडे आहे 1989 नंतरचं चित्र, जिथे अनेक पक्ष एकत्र येऊन आघाडी करून सरकार बनवतात आणि त्यामुळे सत्ता ही मित्रपक्षांमध्ये विभागली जाते. आणि याच आघाडीच्या राजकारणामुळे पुढे देशात 2 मोठ्या आघाड्या तयार झाल्या. एक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातली राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA आणि दुसरी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातली संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच UPA. आपण जी ही सगळी चर्चा करत आहोत ती अशाच काही अभ्यासपूर्ण स्रोतांच्या आधारावर आहे, ज्यामध्ये हा एकपक्षीय वर्चस्वापासून ते आघाडीच्या राजकारणापर्यंतचा संपूर्ण प्रवास खूप सविस्तरपणे मांडलेला आहे. तर आज आपण राजकीय पक्ष म्हणजे काय, इथपासून ते भारतातली पक्षपद्धती कशी बदलत गेली हे सगळं पाहिलं. पण हा सगळा आढावा घेतल्यावर एक प्रश्न मनात येतोच की हे जे आघाडीचं राजकारण आहे ते चांगलं की वाईट? यामुळे लोकांना वेगवेगळे पर्याय मिळतात म्हणून लोकशाही मजबूत होते, की मग अनेक पक्षांना एकत्र सांभाळण्याच्या नादात
सतत तडजोडी करत राहिल्यामुळे सरकारं अस्थिर होतात? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.